अंबरनाथ शहरातील 6 मीटर रुंदीचे रस्ते आता 9 मीटर रुंद होणार आहेत। याबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केले असून त्या अनुषंगानं अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देऊन अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे। या निर्णयाचा अनेक जुन्या इमारती आणि डीडी स्कीम मधील प्लॉट धारकांना पुनर्विकासासाठी मोठा फायदा होणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या UDCPR नियमानुसार पुनर्विकास करताना मालमत्तेला जोडणारा रस्ता 6 मीटर रुंद असेल तर मूळ 1.10 इतकाच FSI मिळतो। पुनर्विकासासाठी कोणताही वाढीव FSI मिळत नाही। मात्र 9 मीटर रुंद रस्ता असल्यास मूळ 1.10 FSI मध्ये वाढ होऊन 1.70 इतका FSI मिळतो। सद्यस्थितीत अंबरनाथ शहरातील डीडी स्कीमच्या सोसायट्यांमधील रस्ते हे 6 मीटर इतकेच रुंद आहेत। तसंच अनेक भागातील अंतर्गत रस्ते सुद्धा 6 मीटर रुंद असल्यामुळे या इमारती तसंच प्लॉटवरील घरांचा पुनर्विकास रखडलाय। वाढीव FSI मिळत नसल्यामुळे कोणताही बांधकाम व्यावसायिक पुनर्विकासासाठी स्वारस्य दाखवत नाही। त्यामुळे जुन्या इमारतीतील आणि बंगल्यांमधील रहिवाशांना मालमत्ता जीर्ण झाल्यानंतर एकतर जीव मुठीत घेऊन राहावं लागतं किंवा आपली मालमत्ता सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागतं। मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे शहरातील सर्व अंतर्गत रस्ते किमान 9 मीटरचे होणार असून याचा पुनर्विकासाला मोठा फायदा होणार आहे। अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। या निर्णयाचा अंबरनाथ शहरातील डीडी स्कीम मध्ये राहणाऱ्या हजारो प्लॉट धारक आणि जुन्या इमारतीतल्या रहिवाशांना मोठा फायदा होणार आहे। एकमत न्यूज, अंबरनाथ।